ओम योग गंगा या कार्यक्रमामध्ये आज आपण डोळ्यांकरता व्यायाम बघणार आहोत। आपल्याला आयुष्य पण जास्त जगायचं आहे, तर प्रत्येक पार्टला आपल्याला मजबूत ठेवावं लागणार आहे। उदाहरणार्थ आपल्याला जसे आपले कान, आपण 100 वर्ष आपल्याला जगायचं आहे, परंतु ऐकू यायला पाहिजे ना 100 वर्षापर्यंत। आपले दात, आपले ओठ, आपली जीभ, जे काही आहे, आपले डोळे, प्रत्येक पार्टला आपल्याला मजबूत ठेवायचं आहे। तर सुरुवातीला आपण बघणार आहोत, कारण बघणार आहोत की आजकाल लहान लहान मुलांना पण चष्मा लागलेला आहे। मग काय कारण आहे? मग आधी कारण आपल्याला टाळायचे आहे। उदाहरणार्थ लहान मुलांना आणि मोठ्यांना पण मोबाईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल किंवा झोपून मोबाईल बघणे किंवा रात्रीच्या वेळेस बऱ्याच वेळपर्यंत मोबाईल बसणे, टीव्हीवर बसणे किंवा लॅपटॉपवर बसणे, हे जे काम आहेत वेगवेगळे, मग रात्री थोडं झोपायच्या अगोदर ठरवून घ्यायचं की 1-2 तास मला हे काम करायचे नाही, की जेणेकरून डोळ्यावर जास्त त्याचा ताण येणार नाही। मग शरीरात जर ए विटॅमिन, सी विटॅमिन कमी असेल तरी डोळ्याचे आपल्याला विकार होतील। मग त्यासाठी आपल्याला ते पण बघावं लागेल, त्या आहारामध्ये घटक वाढावे लागतील। ज्यांना झोप येत नाही त्यांना पण डोळ्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। झोप कमी घेतली किंवा झोप शांत येत नाही, बऱ्याच जणांना झोप येत नाही, त्याच्यामुळे पण डोळ्याचे प्रॉब्लेम येतात। तर घरच्या घरीच आपल्याला हे प्रकार करायचे व्यायाम, आणि डोळ्याचा चष्म्याचा नंबर असेल तो लवकरात लवकर कसा कमी होईल, त्यासाठी थोडेसे घरगुती उपाय पण आपण बघणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघा, खूप छान माहिती मिळणार आहे तुम्हाला आणि ती खूप तुमच्या उपयोगाची आहे। तर सुरुवातीला सरळ बसायचं आहे, ताठ बसायचं आहे। कोणतेही ज्या आसनामध्ये तुम्हाला बसता येईल त्या आसनामध्ये बसा किंवा खुर्चीवर बसा। असं नाही की तुम्हाला खालीच बसून करायचं आहे, खुर्चीवर बसूनही करू शकता। तर सुरुवातीला काय करायचं आहे, डोळ्यांची जी बुबुळ आहे त्यांना वर, यामुळे डोळ्यांचं जे प्रेशर आहे काही वेळ थांबायचं आहे। आपण डॉक्टरांकडे गेलो तर ते म्हणतात की प्रेशर चेक करतात, घरच्या घरीच प्रेशर व्यवस्थित ठेवायचं आहे डोळ्यांचं। तर डोळ्यांची चारही बाजूनी हालचाल होणे आवश्यक असते। पुन्हा थांबायचंय, आता खाली बघायचंय। बुबुळांची जी हालचाल आहे वर आणि खाली। आता काय करायचंय, उजव्या हाताचा अंगठा घ्यायचा आणि हे जे नख आहे या नखाकडे बघायचे। आता याला काय करायचं, उजवीकडे न्यायचे, हाताला न्यायचे, मान फिरवायची नाही। आपोआप ते बुबुळ जे आहे त्या नखाकडे बघायचं म्हटल्यावर त्या बुबुळांची हालचाल बरोबर उजवीकडे जातात ते बुबुळ। पुन्हा सावकाश, असं आपल्याला हळूहळू अभ्यास, कमीत कमी एक अभ्यास आपल्याला 5 वेळेस तरी करायचा आहे। सुरुवातीला 1 वेळेस करा किंवा 2 वेळेस करा, परंतु सावकाश सावकाश करायच्या या हालचाली। पुन्हा हा अंगठा असा वर नेलेला आहे, असा खाली आणलेला आहे, असा वर नेलेला आहे, असा खाली। आता या अंगठ्याला आपण गोलाकार स्थितीमध्ये, म्हणजे पूर्ण आपली जी डोळ्यांची बुबुळ आहे ती गोलाकार स्थितीमध्ये आपोआप त्यांची हालचाल होते, कारण की पूर्ण लक्ष आपलं कुठे आहे, त्या अंगठ्याकडे आहे। कोणतीही, आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कोणतीही प्रक्रिया करताना, व्यायामाचा कोणताही प्रकार करतो तेव्हा चेहरा कसा पाहिजे, प्रसन्न पाहिजे, मनामध्ये सकारात्मकता। योगाने आपोआप सकारात्मकता येते। आता साईडला नेते मी, त्याला वर नेते, त्या बुबुळांची हालचाल बरोबर वरच्या दिशेने। पुन्हा सावकाश खाली, पुन्हा सावकाश वर नेलेला आहे, पुन्हा सावकाश खाली।
हाताने करायचे. सुरुवातीला मी उजव्या हाताने केलं, उजवीकडे बुबुळाची हालचाल झाली. आता मी डाव्या हाताचा अंगठा उचललेला आहे आणि आता तो डावीकडे नेत आहे. मी हाताला मान फिरवली नाही, फक्त मी बुबुळांना फिरवत आहे. अतिशय सावकाश सावकाश. श्वास लांब चालू द्या किंवा जसा आहे तसा चालू द्या. आम्ही प्रत्येकाला श्वासांची पण जोड देतोय. लांब श्वासाचे पण खूप फायदे आहेत. पुन्हा वर खाली, वर खाली. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. गोलाकार स्थितीमध्ये डोळ्यांना आम्ही फिरवलेला आहे. पूर्ण गोलाकार स्थितीमध्ये त्या बुबुळांची हालचाल होत आहे. आता साईडला नेलेला आहे. आता काय करायचंय, डोळ्यांना थोडंसं एक अर्धा मिनिट डोळे बंद ठेवायचे, थोडासा आराम द्यायचा आहे. आता जो पुढचा प्रकार आहे, डोळ्यांना असं जोरात मिचायचं आहे आणि असं उघडायचं आहे. असं जोरात मिचायचं आहे, उघडायचं आहे. असं मिचायचं आहे, उघडायचं आहे. या पद्धतीने. आणि सगळे प्रकार झाल्यावर एकदा अजून थोडासा आराम द्यायचा डोळ्यांना, 10 सेकंद 20 सेकंद. आणि मनामध्ये फील बघा, ज्या प्रक्रिया करतो त्याला, कोणत्याही प्रक्रियेला जेव्हा आम्ही अनकॉन्शियस माइंडपर्यंत, अंतर्मनापर्यंत पोहोचवतो. माझे डोळे एकदम स्वस्त झालेले आहे, चष्म्याचा नंबर कमी झालेला आहे. अजूनही डोळ्यांचे बरेच विकार असतात, ते पूर्ण माझे बरे झालेले आहेत, कारण की मी आता डोळ्यांचा अभ्यास करत आहे. आणि सावकाश मग दोन्ही हातांनी डोळ्यांना उघडायचं आहे. आता आपण घरगुती काही प्रयोग डोळ्यांसाठी बघणार आहोत. आपण कारणं बघितली. मग आहारामध्ये आपल्याला ए आणि सी विटॅमिन, उदाहरणार्थ गाजर, टोमॅटो, आवळा, हे आपल्याला वाढवायचं आहे. गाजराचा आपण आत्ता सध्या गाजर खूप येतात आहे, गाजराचा रस घेऊ शकतो. गाजराचा रस दुसऱ्या पण आजारासाठी खूप उपयुक्त आहे. डोळ्यांसाठी गाजर खूप चांगला आहे. टोमॅटो आणि आवळा तर खूपच उपयुक्त सांगितलेला आहे. तर आवळ्याचा रस घेऊ शकतो आपण. जे काही आहे आपल्याला घेता येईल ते आपण आहारामध्ये ए आणि सी विटॅमिन वाढू शकतो. मग डोळ्याचा एक पॉईंट बघणार आहोत आपण. आपल्या हातामध्ये, आपल्या हातांना हॉस्पिटल म्हटलेलं आहे, कारण की सगळ्या शरीराचे आपले जे केंद्रबिंदू आहे, महत्त्वाचे बिंदू, ते आपल्या हात आणि पायामध्ये आहे, म्हणून याला हॉस्पिटल म्हटलेलं आहे. मग डोळ्याचा जो पॉईंट आहे, ह्या दोन्ही बोटाच्या मधला जो पॉईंट आहे, हा डोळ्याचा पॉईंट आहे. ह्या डोळ्याचा ह्या हातामध्ये, ह्या डोळ्याचा ह्या हातामध्ये. मग ॲक्युप्रेशरचे जे पॉईंट येतात, ते साहित्य येतात, किंवा आपल्याकडे साधा पेन असेल, तो पेन घेऊन असं कंटिन्यू असं इथे दाबून ठेवायचं, किंवा हाताने पण आपण हा प्रेशर देऊ शकतो. परंतु फक्त दिवसातून 2च वेळेस द्यायचं आहे आणि फक्त 1-1 मिनिटं द्यायचं आहे. दिवसभर देत बसायचं नाही. त्याचे पण नियम आहेत. पुढे आपण ॲक्युप्रेशरचा व्हिडिओ पण टाकणारच आहोत. तर हा डोळ्याचा पॉईंट आहे. पुन्हा घरगुती प्रयोगामध्ये आपण हे घरी करू शकतो. विटॅमिन आपण सी विटॅमिन वाढवू शकतो. निंबूमध्ये पण सी विटॅमिन आहे. पुन्हा सकाळी उठलं की आपल्याला काय करायचं, उठल्याबरोबर पेशींसमोर उभं राहायचं, तोंडामध्ये पाणी भरायचं आणि ते तसंच ठेवायचं. आणि नंतर काय करायचं, असं बेसिनचं पाणी घेऊन गार पाण्याने हळूहळू असं 25 वेळा इथे, 25 वेळा इथे, 25 वेळा असं हळूहळू सबके मारायचे डोळ्यावर. आणि नंतर तुम्ही ते पाणी ना असं घेऊन बघा, एकदम गरम पाणी, ते पाणी फेकून द्यायचं तोंडामधलं, एकदम गरम वाफ येते. मग दिवसभरामध्ये आपण आजकाल खूप प्रदूषण झालं आहे बाहेर, त्याच्यामुळे पण डोळ्यांना प्रॉब्लेम येतो आहे. तर दिवसभर प्रदूषणामुळे जे काही डोळ्यांना उष्णता वाढली असेल, जे काही कचरा गेला असेल, जो काही त्रास होत असेल त्याच्यामुळे, आणि इतके छान दिवसभर खूप फ्रेश वाटतं. तर हे 2दा करू शकता तुम्ही.
हा जो प्रकार आहे सकाळी पण करू शकता, दुपारी पण आणि रात्री पण 2-3 वेळेस केला तरी त्याचं कुठलंही नुकसान नाही आहे. तर घरच्या घरीच आपल्याला चष्म्याचे नंबर कसे कमी करता येईल, लहान मुलांकडून हे करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्राटक पण सांगितलेलं आहे. जसं उगवत्या सूर्याला जर आपण बघितलं एक 5 मिनिट, आणि चंद्र त्राटक आहे, सूर्य त्राटक आहे. पुढे आपण त्राटक प्रक्रिया पण बघणार आहोत कशा पद्धतीने घरच्या घरी करता येईल. तर आपण घरच्या घरीच कसं, आणि कोणी नाही करायचं, फक्त हे प्रिकॉशन म्हणजे जस्ट आपले काही ऑपरेशन झालेले असतील डोळ्यांचे, कोणत्याही ऑपरेशनानंतर आपण सांगतो की जसं उदाहरणार्थ कपालभाती नाही करायचं, तसंच आपल्याला 2 ते 3 महिने नाही करायचं आहे. आणि डोळ्याचं एक छोटंसं पतंजलीचं औषध आहे, खूप छान आहे. ते 2-3 प्रकारचे औषध आहे. तर एक त्यांचं जे औषध आहे डोळ्याचं ते पण तुम्ही घालू शकता, किंवा गुलाबजल वगैरे ते घालू शकता. तर घरच्या घरीच आपण डोळ्यांना कसं नीट करू शकतो हे आपण आज बघितलेलं आहे. आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही छान मला रिस्पॉन्स देत आहात, तुम्ही व्हिडिओ बघत आहात. आपल्याला आपलेच डोळे ठीक नाही करायचे, इतरांचे पण चांगले करायचे, सगळ्यांचंच चांगलं हो, सगळ्यांचं भलं हो. जेव्हा आम्ही योग करतो तेही मनामध्ये आपोआपच भावना यायला लागते की सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे, सगळ्यांना स्वास्थ्य मिळायला पाहिजे. तर असंच सबस्क्राईब करत राहा, माझ्या व्हिडिओला बघत राहा, लाईक करा आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा. ओम धन्यवाद.